जय महाराष्ट्र मित्रांनो. मॅनिफेस्टेशन, आकर्षणाचा नियम, युनिव्हर्स किंवा ब्रह्मांड किंवा देव जर समजून घ्यायचा असेल तर मित्रांनो या 4 गोष्टींसोबत 5वी गोष्ट समजून घ्यावी लागते, ते म्हणजे अध्यात्म. अध्यात्माला काय अपेक्षित आहे माहितीये मित्रांनो? आपली प्रगती, भरभराट आणि उन्नती. फक्त आर्थिक बाबतीमध्ये नव्हे, सर्व बाजूने आपली भरभराट झाली पाहिजे, उन्नती झाली पाहिजे. माझी होते का? होत असेल तर मला हे समजलेलं आहे, नसेल तर माझी नजर आंधळी आहे. आपल्याला हे बदलायचं आहे मित्रांनो. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात? ज्या व्यक्तीची नजर आंधळी असते अध्यात्म आणि विज्ञानाकडे पाहण्याची, तो माणूस अभागी माणूस म्हणून जीवन जगतो. आज अर्थव्यवस्थेमध्ये 2047 पर्यंत भारताची धोडधोड होणार आहे, पण त्याच्यामध्ये मला भाग्यशाली म्हणून जगायचं आहे, अभागी म्हणून नाही. म्हणजे मला त्या प्रगतीमध्ये सामील व्हायचं आहे, तर त्यासाठी अध्यात्म शिकणं गरजेचं आहे. आणि त्याच्याकडे पाहण्याची जी नजर आहे, जी दृष्टी आहे ना, ते आंधळी असून उपयोग नाही. आपल्याला संत साहित्याचा गजर केला पाहिजे. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा किंवा इतर जे संत होऊन गेले, महान संत होऊन गेले, त्यांनी काय सांगितलंय ते आपल्याला वाचायचं आहे. भगवद्गीता वाचायची. मी जर तिरस्काराच्या, कट्टरता याच्यामध्ये जर मी अडकलो तर मी पिंजऱ्यामध्ये बंद केलेला पोपट आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. लोक सोन्याचे बंगले बांधतील आणि मी त्या पिंजऱ्यामध्येच अडकून राहील. तर 2026 साली मॅनिफेस्टेशन, ब्रह्मांड शिकण्यासाठी आपण या 5 गोष्टींचा आधार घेणार आहे मित्रांनो. आणि हेच खरं आहे, हेच वास्तव आहे मित्रांनो. शरीर, मन, बौद्धिक क्षमता, जीवनमूल्य आणि सोबत त्याला अध्यात्माची जोड द्यायची. ज्यावेळी आपण खरं अध्यात्म समजून घेऊ, स्पिरिच्युअलिटी समजून घेऊ, मीच ब्रह्म आहे या जाणीवेला आपण ज्यावेळी पोहोचू, त्यावेळी ब्रह्मांड आपला गुलाम होईल आणि आपण भाग्यशाली व्यक्तींमध्ये गणले जाऊ. धन्यवाद.